ही महाराष्ट्र शासन लिहिलेली इनोवा क्रिस्टा। साहेब झोपलेत। कोणाच्या नावावर आहे गाडी? गाडी कोणाच्या नावावर आहे? काच खाली घ्या ना। गाडी झोपलेत बघा। आता हे गाडी चालू करतायत महाराष्ट्र शासन। हे बघा, गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे। ही प्रायव्हेट पासिंग गाडी आहे आणि याच्यावर मंत्रालय वाहन प्रवेशचा बोर्ड लिहिलेला आहे। हे बघा दादा, गाडी कोणाची आहे? खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा, या ना खाली। गाडी कोणाची आहे मला दाखवा ना। ते महाराष्ट्र शासन काढ, नाही तर पहिले काढ ते, तो लोगो पण काढ, काढ लगेच। नाही नाही, मी जाऊन नाही देणार इथनं। कोणाला बोलवायचं त्याला बोलवा। गाडी महाराष्ट्र शासनाच्या नावावर रजिस्टर्ड आहे का? महाराष्ट्र शासनाच्या नावावर रजिस्टर्ड आहे का? ही पवार साहेबांच्या नावावर कुठल्या तरी नावावर रजिस्टर्ड आहे? हां, मंत्रालयामध्ये रजिस्टर्ड आहे। प्रायव्हेट गाडी भाड्याने कशी देता येतात? प्रायव्हेट गाडी कशी भाड्याने देता येते? हां, ओ दादा, ओ दादा ऐका ना। अहो दादा बोला तर खरं। अहो प्रायव्हेट गाडी महाराष्ट्र शासनाची कशी काय भाड्याने देता येते? ओ दादा अहो बोला की, पाया पडतो तुमच्या। का हो? अहो मंत्रालयामध्ये रजिस्टर्ड आहे ना गाडी। चला ना पोलीस चौकीत चला। हे काय पुढच्या चौकात पोलीस चौकीत आहे, मला काय प्रॉब्लेम नाही। महाराष्ट्र शासनाचा लोगो लावून गाडीवर फिरताय तुम्ही। हां, मंत्रालयात रजिस्टर्ड आहे ना गाडी। तुम्ही जिथं न्याल तिथं यायला तयार आहे। पोलीस चौकीतच चला। महाराष्ट्र शासनाची गाडी मंत्रालयामध्ये रजिस्टर्ड आहे ना, ते दाखवा ना मला, त्याचं लेटर तर दाखवा। ओ दादा, ओ दादा पाया पडतो। तुम्ही किती फिरलात तरी मला फरक पडणार नाहीये। बघा ते हे ग्रहस्थ, हे काहीच बोलत नाही। आता मी हे बघा, ही पोलीस चौकीपाशी आलोय। मी पोलीस चौकीतच जाणार। जाऊ द्या, पोलीस चौकी तर कोणी नाहीये पुढच्या चौकात। मी येवस्तोपर्यंत गाडी इथनं काढून पळवून पण नेली, कळलं का? असले चोर लोक महाराष्ट्र शासनामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गाड्या रजिस्टर्ड करतात, याची लाज वाटते।